माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली. काव्यपरित जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापिका जयश्री चव्हाण आषाढी वारी जाता पंढरीशी या विशेष भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. संपदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवडे मनाशी, जावे पंढरीशी आवडे मनाशी. कधी एकादशी आषाढीये, कधी एकादशी आषाढीये. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे, त्याची चक्रपाणी वाट पाहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारीबद्दलची उत्कटता या अभंगातून व्यक्त करतात. संत तुकाराम महाराजांचे मन या ऐहिक सुखात रमत नाही. त्यांना केवळ पंढरीच्या विठ्ठलाची ओढ लागली आहे. त्यांच्या मनात पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा आहे. आषाढी एकादशी कधी येईल आणि मी विठ्ठलाच्या दर्शनाला कधी जाईल याची ते वाट पाहत आहेत. ज्याला विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे तो साक्षात पांडुरंग सुद्धा, चक्रपाणी सुद्धा त्या भक्ताची वाट पाहत आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. निसर्गाची प्रतिकूलता असली तरीही दरवर्षी आषाढी पायी वारी सोहळा आळंदीतून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतो. अशा या परमात्मा पांडुरंगाचे विठ्ठलाचे सावळे रूप पाहून माऊली अभंगात म्हणतात, रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. डोळ्यांनी विठ्ठलाचे सावळे रूप पाहिल्यावर मनाला शाश्वत सुख लाभते. आजी म्या देखिली पंढरी नाचतात वारकरी. आजी म्या देखिली पंढरी नाचतात वारकरी. ही हे भिवरा सुंदरा पापे जातील अंतरा. पुंडलिक महामुनी उभा विटे चक्रपाणी. ज्ञानदेव चरणी लीन विठ्ठल नामाचे ते ध्यान. ज्ञानदेव चरणी लीन विठ्ठल नामाचे ते ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावर ठेवून या. ज्ञानोबा तुकाराम नामाचा जयघोष करीत टाळ आणि मृदुंगाच्या गजरात शब्दब्रह्म आणि नादब्रह्माचा हा अलौकिक संगम आहे. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम आहे. शब्दब्रह्म म्हणजे संतांच्या अभंगवाणीची अक्षय ऊर्जा आणि नादब्रह्म म्हणजे चैतन्याचा अखंड झंकार. टाळ, मृदुंग, चिपळ्या आणि सोबतीला पावलांचा ठेका, फुगडी, हरिपाठ पावली आणि मुखातून येणारा विठ्ठल विठ्ठल ध्वनी म्हणजे नादब्रह्माचे मूर्त रूप आहे. जेव्हा हे शब्दब्रह्म आणि नादब्रह्म एकत्र येतात तेव्हा वारी सोहळ्याचे वैभव अवर्णनीय होते. शब्दाला नादाची आणि नादाला शब्दाची जोड मिळाल्यामुळे भक्त आणि वारकरी आणि भगवंत यांच्यातील अंतर विरून जाते. भक्त आनंद आणि भक्तीचा हा महासागर भक्तीच्या रंगात रंगून नाचत नाचत पुढे सरकतो. डोळे भरून माऊलींचे पांडुरंगाचे दर्शन घेऊन परमानंदात भक्तजन लीन होतात. संसारातील सर्व दुःख, चिंता विठ्ठलाच्या दर्शनाने क्षणात विरघळून जातात आणि मनात केवळ विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद वाहू लागतो. परमानंद हे जे सुख आहे ते शब्दात सांगता येत नाही. ते फक्त वारकऱ्यांच्या डोळ्यातील आनंदामधूनच अनुभवता येते. अशाच काही वारकऱ्यांच्या टिपलेल्या भावना पाहूयात. मला माऊलींचं दर्शन घेऊन खूप खूप छान वाटते आहे आणि सगळी पहिल्यापासून जाते ती, पण माझी सुद्धा एक इच्छा होती की मला चालत वारी करायची होती. त्यामुळं मला खूप खूप आनंद झालेला आहे. पहिल्यांदा मी या वारीला आले आहे आणि पहिल्यांदा येऊन आता मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहे. त्यामुळं मला खूप खूप आनंद झाला आहे.
कधी येईल असं दिंडीजवळ येईल तसं मनाला असं हे वाटतं, कधी जाईल कधी. टाळ आणि मृदुंगाच्या ठेक्यावर विठ्ठल नामाच्या गजरात पावले पुढे मागे टाकत फुगडी खेळ खेळले जातात, तेव्हा तिथली जमीनही चैतन्याने दुमदुमून निघते. मी 15 वर्ष झाले येते. छान वाटतंय. पायवारी केलेत सगळ्या. आता 2 वर्ष झालं गाडीत बसते. बायपास केले माझं जरा, म्हणून मी गाडीत बसते. आणि आता माऊलीच्या दर्शनानं छान इथं कधी ओढ लागते येवावं, छान वाटतं एकदम. आणि इथं नातू होता शाळेला माझा. मी 20 वर्ष झाले इथं आळंदीत 1 महिना राहून गेले. सगळं छान वाटतं. ज्ञानूला झोपी घालवते आणि दर्शनाला जाते. चालत वाऱ्या केलेत सगळ्या माझ्या. पांडुरंगाचं दर्शनाची ओढ लागते. जाऊ कधी असं दुखत नाही, खुपत नाही, काय होत नाही रस्त्यात. असं कधी जाईल मला, कधी भेटल विठ्ठल असं होतं. छान वाटतं एकदम मस्त. समाधान मनाची एकदम होतं माझं. अरविंद धोंडीबा चौडेकर, राहणार जाऊर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मी आणखीन मग मला वाटलं की भगवंताचं दर्शन घ्यावं, माऊलीचं भेटावं. मग आम्ही सहकुटुंब दोघंही आलो. आणि एकदम एवढा आज किती पाऊस, पाणी, वारा, चिखल ह्याच्यामध्ये असून देखील एवढा आनंद वाटते. मी लहानपणी चिखलामध्ये खेळलेला आहे, पण आता मी भगवंतासाठी भगवंताला माऊलीला भेटायला चालू. आणि जावलेल्यामुळं आनंद एवढा वाटतो की चिखल, पाणी, वारा किंवा घाण हे काहीही वाटत नाही. ते सगळं भगवंताचं एक स्वरूप वाटते. त्याच्यामुळं माऊलीचं दर्शन घेतलं की एकदम जन्म कृतार्थ झाल्यासारखं वाटते. अनुभव म्हणजे आम्ही सर्वजण वारकरी पंढरीचा वाटला जातात. तसंच आम्ही पहिल्यांदा आलो की ह्या अनुभव घेण्यासाठी चालू आले होते पहिलं. वारीमध्ये आल्यामुळं खूप आनंद वाटतो. त्यामुळे आपणही यावर्षी वारीला जावं अशी चिखल, पाणी वगैरे वारा काही नाही. हे जीवनामध्ये येणारे संघर्ष जरी असले तरी जीवनामध्ये एवढा आपण संघर्ष करतो, पण भगवंतासाठी एवढा वेळ म्हणजे एकदम आनंद वाटतो. 20 दिवस कुठे निघून जातात काही वाटत नाही. 21 दिवसांचा प्रवास आहे हा ना. प्रवास आहे. मग आता माऊलीचं दर्शन घेतलं का तुम्ही? माऊलीचं दर्शन नदीच्या अलीकडूनच घ्यावं लागलं. कारण दुथडी भरून वाहते. आता इंद्रायणी सध्या दुथडी भरून वाहते. आणि पलीकडे जायला आता परवानगी नाही, त्यामुळं कारण एवढा जन समुदाय आहे. पण मला वाटतं आळंदीच्या भूमीत आपण कुठेही उभं राहून दर्शन घेतलं तर माऊली भेटतातच. आम्हाला भेटलं. आम्ही कळस पाहिल्यासारखं झालं आम्हाला. म्हणजे कोणत्या प्रकारचं काही मनामध्ये दबाव नाही. आम्हाला एकदम आळंदी माऊली भेटल्या स्थळी यावं सुरक्षित. चिखलामध्ये आहे त्यांना एकदम आनंद वाटते. एकदम तसं आम्हाला देखील म्हणजे एकदम छान वाटलं हे वातावरण. आता चालायचं आहे उद्यापासून. सकाळी 3-4 वाजता उठलं की चालत जायचं.
एकदम नंबर सोय झाली आमची. हां फॅन गरम झोपायला झालं, सकाळी पाणी भेटलं. हां इथले सगळे वर्कर्स जे काम तिथे आम्हाला सहकार्य चांगलं केलं माझ्या व्यक्तीमध्ये. असं पुन्हा आणि माऊली आणलं तर आम्ही येत जाऊ पुढच्या वर्षी. हो हो या ना नक्की या तुम्ही. पुढच्या वर्षी सुद्धा अशी सेवा आमच्याकडनं घडेल. माऊली वारीची अखंड परंपरा लाभलेले शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्यातील, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्यातील. संत सोयराबाई अभंगात म्हणतात, अमृत गळाला वैष्णवासी, नाठवे भावना देहाचा विसर, विठ्ठल उच्चार संतजनी, तिये जीवे भावे प्रेमाची आरती, लोटांगणी जाती सोयरा भावे, लोटांगणी जाती सोयरा भावे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे चल पंढरी, विठू माऊली उभे विटेवरी. ज्ञानदेव म्हणे चल पंढरी, विठू माऊली उभे विटेवरी. आनंदाचा कंद हरी भरला पुरा पांडुरंग, आनंदाचा कंद हरी भरला पांडुरंग. असा हा अखंड हरिनामाचा गजर करीत, अभंग म्हणत नाचत गात हा सोहळा पंढरपूरला पोचतो. आजचा हा आषाढी वारी विशेष जाता पंढरीशी हा भाग आपणा सर्वांना कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. या भागात आपण माऊलींचा भव्य आणि दिव्य असा पालखी सोहळा पाहणार आहोत, तो पाहायला विसरू नका. माऊली माऊली रामकृष्ण हरी. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.